हे म्हणजे समुद्र सातारा राहते ना, तुमचे जे मेजरमेंट आहे ते कराकर म्हणून नमूद राहते. ते करा जेव्हा तुम्हाला तुम्ही सांगितलं पण मला थोडं समजलं नाही म्हणून परत विचारणार. लोन केस करायचे राहिले किंवा विकायचे राहिलं ते करायला पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचे लोन केस पास नाही होत किंवा तयार करून विकू नाही शकत. आणि आपण जे काय करतोय तर नामांतरण करायचंय. नामांतरण करायचं. लेआउटच्या नावावरून आता आपल्या नावावर थेट आहे. बुक बरं याच्यामध्ये 19 म्हणजे मार्च 19 नाही आता हे 18-19 झालं आहे ना. मार्च 19 पर्यंत लागू होतं. 19-20 नाही भरता येत. नाही नाही माहिती विचारणार मी. आता भरपूर झाले ना काही सर म्हणजे सांग का पाहत जे चालू आहे चालू पाहत काय दिले जे पाहत ते पाहणं 5,000 भरपूर लावले त्यांनी. यार हे 5,000 रुपये म्हणजे झालं थोडस पहिले जसं वाढत जाते कमिटी ठरलं जाते कमिटी बरोबर आहे पण पुढल्या वर्षी बसतील त्याच्यात लागतील का आणखी त्याच्यात नाही ते त्याच्यात नाही लागणार ना. एकच वेळा पहिल्याची वेळा लागते. नंतर मग याची जसं यायला 709 रुपये लागेल, आम्हाला 625 रुपये लागेल. पण हे 5,000 रुपये भाऊ आहे का शेजार? हो आता बरोबर त्यांचा प्लॅट आहे. सर्वाधिक घ्यापे केले त्यांना. हो चक्र आहे भावाकडलाच होईल प्लॅटवाला. त्याच्यामध्ये ते काय काहीच नव्हतं त्याच्यामध्ये सगळं तुमच्या हातात आहे. आमच्या हातात आहे. त्यांच्या हातात आहे सगळं. आपल्याला काय सांगायचं. काय दादा काहीच नव्हतं याच्यावर. राऊंड फिगर काही नाही तेवढं भरण्याच आहे तुम्हाला. उद्या भरलं का? उद्या बरं बरोबर परवा बरं आता भरलं का? आपण घालतोय बरं. डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड? नाही काय नगदी चेक वेक काय अरे यार हे असं बरोबर नाही तुमचं. थांबा. मोदी सरकार म्हणते कागद कमी करा, पेपरलेस स्कीम ऑनलाईन, बरोबर आहे आणि तुम्ही बँकेत जा म्हणता. पहिल्या वेळेस दुसऱ्या वेळेस घेतो ना आम्ही. दुसऱ्या वेळेस घेतो चेक नाही तर ते मशीन नाही ठेवणार. पैसे नाही ते घेत. मशीन चेकचा व्यवहार मग लागू नंतर लागू करतो. आहे. जसं लागू आपण नाही आता हे चढवलेलं आहे बँकेत पैसे जमा नसले तरी आम्ही बँकेमध्ये चेकमध्ये नाही भरतो. लागू आहे तर. पैसे बँकेत नाही जमा करत. बँकेत तुम्ही फक्त SBI अरे हा जे आहे ना हे 5,000 रुपये हो. याच्यामध्ये पुरा हे आहे, याचा कारभार आहे. त्याच्यामुळे नाही, ते सगळं ह्या फंडातच जातील पैसे. कॅश फंडात आहे. तुम्हाला बागायचं स्लिप भेटते. हो, त्याच फंडात पैसे जातील. ते याचा आम्हाला जर समजा याची जर शहानिशा करायची असती त्याचा व्यवहार काय झाला बा हो. होते काय याचा? ते नंतर काय तुमचं कॅश लागते बा काय व्यवहार करते बा त्याच्यावर मग काय नाही एक सचिव सांगतील तुम्हाला. सांगतात का हा बाबा काऊन नाही बा आपण देऊन राहिलो त्याचं? बरं तुम्ही डेव्हलपमेंट करून देता का मग लेआउटचं हा. वगैरे? इलेक्ट्रिकचं झालं हे ते झालं नंतर पण केलं. तुमचं मकान बनले काही लाईट तुम्ही खंबे लाईटअप द्या बा. सुरुवातीला लेआउट वाला बोर द्या तुमच्याकडून बा. सर्व आम्हाला पैसा ते घेते समस्या आम्ही डेव्हलपमेंटच्या. करतो. तसं मग तेच विचारत आहोत का नंतर बरोबर आहे. काही काही समस्या नाही तर करून देतो. करून देता का? हा, बाबा, काऊन नाही बा. कारण तो पुरा पैसा आता घेतो तुमच्यात तुमच्या. पाण्याची सोय नाही तर हातपंप पाहिजे काही पाहिजे तर लाईट नाही लाईट महत्वाची आहे. तसं जे तुम्हाला सांगितलं सरपंच साहेबाला ऍप्लिकेशन दिली तुम्ही सोय करू शकता. पण सुरुवात तुम्हाला पहिले लेआउट वाल्याला मागणं आवश्यक आहे. कारण तो NADP डेव्हलपमेंट सर्व चार्ज घेऊन घेते तो तुमच्याकडून. आता ज्यावेळेस त्याने जर नाही करून दिलं ना आपण करायचं करून देणे पडते ना. तेच म्हणणं आहे. त्याने जर नाही करून दिलं ना आपण तर मकान बांधला टॅक्स तुम्ही तर घेऊन आलाय. कंपनी असं त्यात करते ना करा लोक करून नाही राहिले ना. करून होतं ना. आता 5-6 घरं बनले तिथं बा बनवायची पावती 5,000 रुपये नंतर दिलं चालतं ना? डबल नाव त्याच्यात नाही पण हे पैसे घ्यायला लागले ते डबल नाव लिहून घ्या तुम्ही आपल्या त्यांना. दुसऱ्याची आहे का 2 भावाचं आहे. 2 भावाचं मकान ते बनवलं आहे main. ते नाही आहे. पण याच्यात 5,000 देणार त्याच्यावर नाही नमूद तर केलं इतर एक नाही करता येते
करता येते तसं नाही म्हटलं मी उद्या भावान म्हटलं काय तू त्याच नावाची आहे नाही एकच कुटुंब आहे ना म्हणून एकाच नाही ह्याच्यात ठेवतो आम्ही. म्हणा लहान भाऊ आहे मग झालं तर काही फरक नाही पडत ना. अरे उद्या नाही उद्या. आम्ही उद्या तसं चालू- टाकून देतो तसं नाव का तसं काटपीट आहे. होऊन जाते का नाही आता आणि कोणी कसं कोणी एकाला चार- चार नाव पाच राहते. येते. पाच याच्यामध्ये चार नाव राहते बाकी इतर मग एकच नाव मेन रॉ पहिलं राहते त्याच नाव ठेवून त्या देतो. पावतीला त्यांना लगेच माझं साडी नावच पुढे नाही आहे. नाव पहिलं नाही, असं पण पैसे नावच नाही. पैसे काय म्हणून जेव्हा येतो आमच्याकडे. त्या कंपनीच्या पेनाखाली नाव त्याचा जेवू. नंबर घेतला का त्याचा काय नंबर आहे ना? आपल्याला 7/12 पाहिजे असेल बा आता तर भेटेल सातबारा का? पटवा तिकडे. सातबारा पतवाडी. बरं ऑनलाईन भेटते ना इथे तुमच्या बाहेर जाईल सातबारा अजून कागद सबमिट व्हायचं आहे तुमच्यावाले पटवाऱ्याकडे तो ऑनलाईन होईल तो. बरं हे झालंय लावलं का? बरं आता हे रजिस्ट्री झाली आता हे चढवलं बा म्हणजे हे काय नामांतरण झालं याच्यानंतर काय करावं लागते मला सातबारासाठी करावं लागेल ना सर्वांसाठी काय करावं लागेल विक्रीपत्र आहे का ना? पटवाऱ्याकडे जावं लागेल तुम्हाला हेच कागद घेऊन चालत द्यायला हां पूर्णपणे आणि त्याचे काय बनवणं पडते सातबारा त्याचे कसं काय क्रायटेरिया किती दिवस लागते कसं काय असते काय त्यात आपण सांगू शकतो म्हणजे थोडंफार तर माहिती असेल ना पैसे लागते का फ्री मध्ये लागते का काय लागते कसं आपल्याकडे राहिले असतील म्हणजे तुम्ही पूर्ण पैसे काय 1 रुपये कमी नको घ्या पण मित्रासारखं सांगा मी राहतो भंडाऱ्याला नाही येतं नाही तो इथं काही काही लोक अरे बाबा तुम्ही सांगा ना किती पैसे लागते अंदाजे एवढे रुपये लागते 5,000 2,000 3,000 त्याचे 1,000 घेत्या 2,000 आता असं सांगा म्हणजे आपल्या माहिती झालं 1,000 2,000 म्हणजे आपल्या 5,000 आकडा 2,000 रुपये घेतील अंदाज हा असं सांगा तुम्हाला काही मी चढवणार नाही कुठं भाषेवर म्हणजे आम्हाला अंदाज माहित होते याच्यानंतर एवढा खर्च आहे बा त्याचा ऑफिस पहिले येतच होणार आहे पण ते जवळपास 2-3 हजार रुपये खर्च लागते येतात का येतं ना दुसरीकडे त्याचं ऑफिस कुठं येतं बरं गावातच आहे त्याचं कारण काय आज असणार का ते म्हणजे याच्यानंतर ते करण्याची गरज काय आहे बा आपल्याला माहित पाहिजे आपण आता वडीलधाऱ्या माणसाला सगळ्या गोष्टी माहित बरोबर आहे होत्या ना. आम्ही आता नवीन गुन्हा आम्हाला तेवढ्या गोष्टी नाही माहित हो एखाद्या रोडबंदी गेला काही गेला त्याच्यासाठी तो सातबारा आवश्यकता राहते आपल्याला म्हणजे काही नुकसान झाली काय झाली तो main आहे. 7/12 म्हणजे ते काय असते त्याचं लिहिलं जसे आपल्या शेतीचा कसा सातबारा राहते हा. राजी सगळं तेच पाहिजे हे फ्लॅटच बनवून फक्त 7/12 एवढा शेतीचा राहते सातबारा आपला तेवढा बरं हा पटवारी बनवून देते का बनवून देते ना त्याचे काही पैसे भरावे लागते पैसे भरायला की असं सेटिंग करणं पडते नाही नाही शेती नाही करायला लागत तुमच्या हा 7/12 आहे त्याच्यात टोटल जमीनचा 7/12 आहे त्याचा आपल्या प्लॉटाचा आपला बनवून फ्लॅटाचा बनवून देईल मागचे बनवून देतो. बरं त्याच्यानंतर आता ग्रामपंचायत माझी जागेमध्ये काही डीपी लावली बा तर तुम्ही माझी आराजी कमी होऊन जाईल त्याला घेऊन जा. तेवढी जाईल ना जेवढी तुमची रजिस्ट्री झाली आहे हा. तर आराजी राहील नसते आराजी राहील पण तुम्ही नाही समजा सरकारी ग्रामपंचायतनं माझी जागा वापरली बोरवेल टाकून दिली खंबा तुम्हाला विचारू करू नका करणार जर असं केलं बा नाही तसं नाव तुम्हाला विचारू चालेल नाही काही काही घटना घडलेल्या आहेत. होते ना आता बोरवेल टाकायची काय आहे म्हणतात मग आता जरी झाली तर झाली बोरवेल आता इला काढू शकत नाही पूजू शकत नाही हा, मग एवढा पैसा थोडीशी जागा द्यायची. हा विचार म्हणता आपण थोडेसे असं काय घराचा उपाय त्या काय व्यक्तीला आणि समोरून सगळंच करा लागते काम पहिले होऊन गेले ते नाही, पहिले तेच म्हटलं हे पण ते सरकारी जागा असं मग काय जागावर करा मग असं राहायचं ते. आपण पण कधी कधी काय होते काकाजी लेआउट वाले साले बरोबर जागा सोडत नाही तर मग खंब्याची लाईन न्यायची आहे खंब्याची लाईन माझ्या फ्लॅटची गोष्ट आहे माझ्या घेते समय 15-15.5 स्क्वेअर फूट आहे म्हणून दाखवला आता किती 14.5 पडला एवढा फरक पडते आहे ते पण होते ना तसं. हे आपले किती भरले ना कागदाचेच राहते पत्र आपलं काय नामांतर फरक नाही. बरं हे 5,000 रुपये आहे हे जर समजा 2 प्लॉट असले तरी त्याचे तेवढेच का हे बोलते हे दोन्ही प्लॉट मिळून 5,000 ना नाही का रजिस्ट्री म्हणे 1-2 प्लॉट राहिले तर ठीक आहे ते हा? वेगवेगळे असन 2 रजिस्ट्री असन एकाच व्यक्तीचे नाव ते 5,000 लागूच नाही. म्हणजे माझ्याच नावाने समजा एकाच लेआउट मध्ये लागून 2 प्लॉट आहेत बा एकाच नाही, रजिस्ट्री एकच म्हणले पेपर पाहिजे मग एकाच एकाच पेपर पेपर मध्ये पाहिजे. रजिस्ट्री पाहिजे ते तेवढं बनवायचे. ते पुरं दोन पेपरातील डबल 2 पेपर असन डबल लागणार. आजी साधं कठीण काम आहे तर ग्रामपंचायत माणसासाठी सूट राहते म्हणते ना हो भाऊ? ते नाही. तुम्ही स्वस्तात करून टाका तुमचे काम भाऊ कोणाच्या वरती विचार लागेल ना ते बी आम्हाला बी. सस्त्यात करायचं असं वरती विचार लागेल जाऊसाठी ग्रामपंचायत जेवढे तर बहुत पैसा असेल जी असे 5,000 रुपयाचा बापा पैशात आवकच झाली ना लय आवक आहे. झाली ना
कमी करायला पाहिजे आवकच्यामुळे कमी कामं आता 5,000 जाते. आवकच्यामुळे कामं जाते याच्या भरशा गावाच्या भरशा गावठाणातले का होते ते? श्रीमंत ग्रामपंचायत आहे आणि याच्यात दत्तक गाव आहे ना हा. कोणाच्या? पिपळा हे या बावनकुळी ना नाही बावनकुळे नाही गावांपुढेचं आहे ना. हा दत्तक गाव कोणाच्या आहे? बावनकुळी अरे बाबा पण तुम्ही 5,000 रुपये आम्हाला द्यायला पाहिजे बावनकुळे करोडो अब्जपती माणूस आहे तो प्रोसेसर पूर्ण ते फसवलं तुम्ही आम्हाला. हो गाऊन आला काही पण किती रुपये आहे भाऊ आमच्या आकडा? तुमच्या आकडा काय मागच्या पन्न्यावर असेल 8,925 125. 8,125 8,000 रुपये का 8,125 बावनकुळेकडे घेऊन जाणं पण मला हे नाही त्याने लिहून दिलं बा इथं 50% सूट तर मग पैसे वापस भेटेल का? लिहून दिल्यावर लिहून दिल्यावर ना जातो आता मी कोराडीले. सही घेऊया त्याच्यावर वापस करून टाकू. 125 125 हा भाऊ इंग्लिश मिडियमला आहे तुम्ही मराठी मिडियम लिहिता हे घ्या 900 सारखं वाटलं ना. पैसे कोणाकडे द्यायचे? टोटल मराठी आहे ना लँग्वेजेस मराठी आहे ना पहिला शब्द मराठी ना बाकी मराठी. हे घ्या. 14 केला तू विश्वास 13 14 14 मध्ये गेले. काही भेटत असेल ना जी फोल्डर गिल्डर 5,000 रुपये बदल्यामध्ये ठेवायला का folder घ्यायचं? ठेव त्यात बॅगा आहेत मला वाटलं एक भेटेल ना आम्हाला. ठीक आहे. नवीन कमिटी बसली तरी सांगायला का ते? गिफ्ट द्यायला पाहिजे ना थोडं म्हणजे द्यायला पाहिजे. हा स्टॅम्प आहे 10 मध्ये आपले 7 मध्ये द्या आणि आता 100 देऊन द्या. लिहून टाका तिथं 100 रुपये दिले म्हणून बावनकुळे माणसाला. किती द्यायचं? 75. अरे बापरे कठीण आहे. ऑडिट करणं पडते याच्या ग्रामपंचायत. दिवसाची आवक असेल 50-60 जवळपास जास्त पण कमी नाही. आजी तुम्ही ना आता 9,000 दिले मी 8,000 आता 20,000 होईल. आमचं 20,000 18,000 मग 50,000 कुठं म्हणता? 5,000 तर कमी आहे. कमीत कमी जास्तीत जास्त तर जास्त भाऊ तो ओळख पळख काही समजली नाही. कोण हा? भाऊ तो सांग. ओळख आमची तुम्ही बोलले तर मी समजलं गणेश किरमोरच्या काहीतरी कन्स्ट्रक्शन आहे. गणेश ना विश्वासचाही आहे आम्ही एका बॅचचे आहे आयटीवाले. झेरॉक्स करायला लागले आपल्याला पटवाडी चल विश्वास ना हो हो ठीक आहे. त्याचा पटवाडी फॉर्म भरला. तुमची सुट्टी तुम्ही चालले जा. पटवाडी आला का? मोबाईल मोठा घ्या. धनगर साहब ने फोन किया था. मैं बाइक चल रहा था, हेलमेट पहना था नागपुर पटवाडी आला में. असेल? अभी मैं पहुंचा तो अभी मिस कॉल दिखे 2 बार सर. आज छुट्टी आहे मुझे. नहीं उनके साथ में था मैं 20 सबसे तो अभी सर से बात हो पाएंगी क्या? ठीक है. मैं हेलमेट पहना था ना ये इसके कारण कुछ सुनाई नहीं जमा तो फोन नहीं रिसीव किया. ठीक है बोल दीजिए उनको या मैं ऑफिस में फोन कर दूंगा. ते काम करा ते सेव्ह करून घ्या ना आपलं बी करून टाकायचं ते पूर्ण. मोबाईल नंबर हे द्यायचं का तुम्हाला?
हे का?